पश्चिम आशियातील आखाती प्रदेशातील पुरवठा विशेषतः कतारमधून होणारी निर्यात कमी होईल या भीतीनं युरोपातील गॅसच्या किमती 20% अधिक वाढल्या। तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तेलाच्या किमतीत काही ठिकाणी नोंद वाढवण्यात आली। शेअर बाजारावर देखील या संघर्षाचा परिणाम झाला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळी कामकाजाला सुरुवात होताच सुमारे 2700 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 533 अंकांची घसरण झाली। त्या पुढच्या कामकाजात निर्देशांक काहीसा सावरला असला तरी घसरण कायम राहिली। पश्चिम आशियातील भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज मंत्रालय आणि सार्वजनिक उपक्रमांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत कच्चं तेल, LPG आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। सतत बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। देशातील प्रमुख पेट्रोलियम उत्पादनांची उपलब्धता आणि किफायतशीर उत्पादनं सुनिश्चित करण्यासाठी सर्व पावलं उचलली जातील असं मंत्रालयानं आश्वस्त केलं आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच। काळ बदलला, जीवनशैली बदलली, तरीही पोट साफ नाही। उपाय एकच, शारंगधर सुखसारगवटी। रात्री एक गोळी फटाफट, सकाळी पोट टकाटक। चूर्णाला आता राम राम। अरे यार, EMI, भाडं, औषधं कसं मॅनेज करू? एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील। काय? तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, मग त्यांनी सांगितलेल्या अकाउंटवर ट्रान्सफर कर। कमिशन तुझं। एवढं इझी? हा, अरे कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे। इल्लीगल पैसे फिरवतात दुसऱ्यांच्या अकाउंट मधून। हा अपराध आहे। अपराध? जेलमध्ये भांडी घासावी लागतील। नाही रे बाबा, नाही, जेलमध्ये जायचं नाही। RBI सांगते, जाणकार रहा, सतर्क रहा। भारत सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी